तो एकाग्र झालाय किंवा तो एखाद्या बाबतीत त्याचा रिसर्च माइंडसेट आता तयार होतो, कसं मोजायचं? ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, हे कव्हर करणारं काही असेसमेंट टूल आपण तयार करायचं. कसं रात्री औरंगाबादवरून येताना त्यांचा मेसेज होता, हे टूल याला कनेक्ट असणार आणि त्यासाठी मग त्यांची PhD होल्डर तिथली माणसं आहेत, PhD करणारे स्टुडंट्स आहेत किंवा आणखी त्यांची खूप मोठी टीम आहे. आणि मी जसं तिथं काल औरंगाबादला बोललो, ते ह्या सिस्टीममध्ये स्वतःला पार्टनर म्हणून घ्यायला तयार झाले. ही योग्य पद्धत फार आवडली त्यांना. हे सगळे जे मांडले गेले त्याच्यामध्ये विचार, तर ते अरे एक तर त्याचे 2 प्रूव्हन मॉडेल आहेत आता. असं नाही की आपण काहीतरी हवेत बोलतोय इकडे तिकडे वाचून किंवा असं तसं करून आणि त्याचं जमिनीवर काय, असं काय नाही. तेच सगळं दाखवायला आहे. जे आपण बोलतोय तेच सगळं दाखवायला आहे, जे ऐकतोय तेच पाहायला आहे. तर त्या पद्धतीने त्यांचं काम सुरू झाल्यानंतर मग पुन्हा असं झालं की ते जे आपण लिहिलं होतं तो 3रा टप्प्यातला मजकूर पण जसाच्या तसा राहिला आता. पण तो जर आता मी तुमच्याकडे दिला तर त्याचा म्हणजे त्याच्यामध्ये जे काही नवीन ऍड होणार आहे किंवा काही त्रुटी सरळ होणार आहेत किंवा, तर ते मला असं वाटतं की फायनल आपल्या हातात अक्षरांचा गट शिकवतो. त्याच्यानंतर पुढे त्याचा परिणाम असा होतो की 5-6 दिवसानंतर पुढचं शिकलं जातं, मागचं विसरलं जातं. आणि मग तो फार त्रास होतो आपल्याला. आपल्याला असं वाटतं की इतकं आपण शिकवलंय, इतकं तो आम्हाला सांगतोय, इतकं आपण मेहनत करतोय, त्याचे परिणाम का मिळत नाही. मुळात परिणाम मिळत नाही हेच आपल्या दुःखाचं कारण असतं. परिणाम का मिळत नाही हे सगळं आपल्याला जर समजा काहीतरी मिस असणार ना तिथं. प्रयत्न मी सुद्धा सुरुवात करताना आपण जसं सामान्यपणे करतो असंच केली होती. पण माझ्या हे सुरू कुठं झालं ते सांगतो तुम्हाला. नवीन शाळा नवीनच ओपन झाली, 16 मुलं होते तिथं आणि तिथं पहिल्याच आठवड्यात केंद्र प्रमुखांची व्हिजिट झाली. केंद्र प्रमुख विस्तार अधिकारी होते आणि तिथल्या मुलांना नवीनच अचानक सप्टेंबर महिन्यात ते सुरू झालं होतं, सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये. तर तिथल्या मुलांना एकाही मुलाला तिथं वाचन करता येत नव्हतं, अंक कळत नव्हते, गणित तर फार दूरची गोष्ट होती. आणि त्यांनी ती पहिल्या 2-3 दिवसामध्ये व्हिजिट दिली. म्हणजे आता ही जबाबदारी तुमची, मला सांगा म्हणले किती दिवसात हे पूर्ण करू शकाल. ती वस्ती पण अशीच होती की जी तिथं जायला कुठलाही रस्ता नव्हता, पायवाट होती फक्त, आणि त्याने 2 व्हीलर वगैरे जायच्या. अशा ठिकाणची ती वस्ती होती. गरदरेवाडी म्हणून नाव होतं त्याचं. आणि मी सहज आता नवीन आपल्याला अंदाज नसतो सगळ्या गोष्टींचा, मी बोलायचं म्हणून बोलून गेलो की 15 दिवसात करतो. आता पहिली ते 4थीची मुलं होती, 16 मुलं होती. 15 दिवसात करतो म्हणजे ते थोडीशी हसूनच गेली होती. त्यांच्या पाठीवर अनुभव होता. आम्ही जरी नवीन होतो पण त्यांचे अनुभव त्यांच्या सोबत असतील. ते 4-5 दिवस गेल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ही गडबड झाली. आपण बोलून गेलो पण अजून तर कुठलीच हालचाल दिसत नाही. बरं, रुटीन प्रोसेस होत्या जे मी शाळेत शिकलो होतो, मला माझ्या गुरुजींनी कसं शिकवलं होतं तसं मी शिकलो होतं. रुटीन प्रोसेसमधून ते पुढे जात नव्हतं. माझ्या पण लक्षात आलेल्या गोष्टी आता करायचं नाही. मग पद्धत बदलायला पाहिजे. बदलायची तर काय करायचं, अनुभव येतो त्यावेळेस एवढा नव्हता किंवा असं काय फार नवीनच सुरुवात, शाळा नवीन, मी पण नवीन, सगळंच. आणि मग त्यातून मग हे करून पाहू ते करून पाहू वगैरे असे प्रयोग सुरू झाले. 10-12 दिवसानंतर त्यांना मी सांगितलं की मला अजून 15 दिवसाची आवश्यकता आहे. तर ते पुन्हा एकदा हसले, म्हणले घ्या अजून 15 दिवस घ्या. पण हे मी 15 दिवस त्यावेळेस का म्हणलो होतो तर काहीतरी मला त्या प्रयोगामधून मला ते आलं होतं माझ्या लक्षात, आपली गाडी पुढे जाणार आहे. आणि मग त्या सगळ्या गोष्टींमधून रुटीन मधून जर होत नाही तर काही प्रयोग करून बघू, वेगळं करून बघू. मी त्यावेळेस हा विचार केला होता की जो मी हे काय सविस्ताराने सांगतोय की मी जो विचार करून ह्या गोष्टी पुढे आणलेल्या आहेत तो विचार आपल्या पण याच्यासमोर राहावा, विचारात नजरेसमोर राहावा तो विचार, म्हणून सांगतोय मी असं. तर मी असा विचार केला होता त्यावेळेस की एक अक्षर घेऊन हे विस्मरण होते. कितीही प्रयत्न केला तर विस्मरणाला आपण थांबू नाही शकत. जर 4 वर्ग आहे, मी एकटा शिक्षक आहे, त्यावेळेस मी इंटिग्रेशन पण काढलं नव्हतं. विषय मित्र पण माझ्यासोबत नव्हते.
ह्या सगळ्या गोष्टींना मी एकटा करणार होतो सगळं ना, मग काही झालं मी तितका सराव देऊ शकत नाही, तितकं त्यांच्या स्मरणात ठेवू शकत नाही. एक गोष्ट अशी पण होती की मी नुसतं स्मरणात राहून किती शिकवणार, पाठांतराने किती शिकवणार, की एखादं अक्षर शिकवलं की पाठच झालं पाहिजे किंवा त्यांनी त्या पद्धतीने त्याला ठेवलं पाहिजे तर ते होणार. डोक्यामध्ये ज्यावेळेस आपण शिकतो किंवा मी शिकलो काहीतरी तिथं स्ट्रक्चर्स वेगळी निर्माण होत असतील, रिस्टोअर होत असतील, काहीतरी घडत असेल ना, रिॲक्शन्स ॲक्शन्स काहीतरी असतील तिथं. तर स्मरण आपण ज्याला म्हणतो किंवा विस्मरण म्हणतो, तर ते तयार झाल्यानंतर जर पुढे व्यवस्थित अरेंज केलं, हा वर्ग आहे, इथं खूप सारं साहित्य खाली ठेवलेलं खालच्या टप्प्यामध्ये, पण मग काहीतरी त्याची रचना असेल ना, त्या रचनेनुसार अमुक गोष्ट मला पाहिजे, तर मग मला नेमकं कळलं पाहिजे की तिथं ठेवलेलं आहे. असं जर मेंदूमध्ये घडलं तर मग आपण त्याला रिकॉल करू शकतो, कनेक्ट करू शकतो. तर मग इथं करताना त्याच्यासाठी काय केलेलं आहे की रोबोटिक्स डिपार्टमेंट जिथे आहे, रोबोटिक्स रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी आहेत त्याच्या खाली ठेवलेल्या आहेत. हा प्रकार आहे. मग तो आपल्याला हे का, तर रोबोटिक्स कनेक्ट झालेलं आहे, रोबोटिक्सच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या पण रिकनेक्ट होतात तिथं. एक गोष्ट त्यावेळेस माझ्या मनात अशी आली होती की मेंदू कनेक्शननी शिकतो, आणि कनेक्शन जेवढे स्ट्रॉंग असतील, कनेक्शन जेवढे माहितीतले असतील, कनेक्शन जेवढे पूर्वज्ञानावर आधारित असतील, तितकं ते पटकन ग्रास्प होतं आणि तेवढं ते त्याची मांडणी परत व्यवस्थित होते आणि रिकॉल पण लवकर होतं. हे करण्यासाठी आपल्याला काय केलं पाहिजे, मग विचार पहिला मनात आला की आपल्याला हा मोबाईल याच्यावर टाकलेला आहे का? नाही मला पण काही द्या, कारण हा पूर्वीचा विषय मी अजून कधी बोललेलो नव्हतो, पण आमची सिस्टीम एक त्याला टाकून देतो. मग काय केलं पाहिजे, पूर्वज्ञान म्हणजे काय, त्या जिथं रस्ता नाही अशा गावामध्ये मी काय काय देऊ शकतो त्यांना, कुठून ते कनेक्ट करू शकतो. मी काही शैक्षणिक साहित्य आणू शकत होतो का, तर नव्हतो. आणि शाळा एका घराच्या व्हरांड्यामध्ये सुरुवातीला भरली काही दिवस, 8-10 दिवस. त्यांच्या घरी पाहुणे आले की आम्ही गोठ्यामध्ये कधी असायची जागा, कधी ओलं असायचं, शेण गोमूत्र तिथं जर जास्त असेल त्या दिवशी ओलं असेल तर आम्ही चिंचेच्या झाडाखाली, ती शाळाच मुळात अशी होती. ह्या कंडिशनला आपण काय करायचं, कोणत्या गोष्टी, एक छोटा फळा होता लाकडाचा, तो आमच्या बरोबर फिरायचा. तर याच्यामध्ये मग ह्या सगळ्या एवढ्याच मर्यादित व्यवस्था किंवा मर्यादित गोष्टी हाताशी धरून आपण यांच्यासोबत काय करू शकतो, इथपर्यंत हा विषय आला. मग कनेक्शन्स घ्यायचे तर एक गोष्ट लक्षात आली की मला पहिली मुळाक्षरं शिकवायचे, मुळाक्षरं एक एक करून तर शिकत नाहीये. मग आता काय करायचं, आपली टीम येतात, आपल्याला काय करता येईल. सांगितलं की मुलं अमुक परिस्थितीतून येतात किंवा शाळा आतल्या भागामध्ये किंवा मर्यादित त्यांची साधनं आहेत, ह्या सगळ्या स्थितीमध्येच हे डेव्हलप झालेले. मला त्या अधिकाऱ्याचं चॅलेंज होतं किंवा मीच त्याला दिलं होतं, थोडक्यात मीच घेतलं होतं ते चॅलेंज, आणि मी त्या चॅलेंजला माझा मीच बांधिलो, मला उभं करून दाखवायचं. आणि मग त्यावेळेस काय झालं की आम्ही खरं तर मला त्याच्यावर नव्हतं काम करायचं. मी थोडंसं आपल्या लहानपणी शेवट कंटाळा आला तर आता चित्रकलेचा तास, ज्याची त्यांनी चित्र काढायची, कधीतरी शिक्षकांनी समोर काढून द्यायचे. तर त्या चित्रकलेच्या तासाच्या दिवशी मी एक कपाचं चित्र काढलं होतं, फळ्यावर कप, चहा पिण्याचा कप. आणि ते कपाचं चित्र मी काढलं तर मी म्हणायचो मी चित्र काढतो तुम्ही ओळखा, पण मी काढतो तसं तुम्ही काढा. तर मी ते कपाचं चित्र काढलं, पोरं म्हणली हा कप आहे, ठीक आहे तुम्ही काढा. हे चित्र असं इथलं पाहून अति त्यांचं काढायला लागले. आणि मी काय केलं, तिथं मग माझ्या डोक्यात तिथं क्लिक झालं की जर ह्या वस्तूचं नाव कप आहे
त्याला काना मात्रा वेलांटी उकार काहीच नाही. ते नाव जर मी याच्या खाली लिहिलं, घरचा कप आहे म्हणून हे चित्र कनेक्ट झालंय आणि त्याला कप हे पोरांनी ओळखले. आता त्याच्या खाली मी जर लिहिलं कप, तर जसा तो कप चित्र म्हणून इथं फिट झालाय, तसं त्याच्या खाली जे मी काही लिहिल ते पण चित्र म्हणूनच फिट होते. बरोबर ना? आणि मग मी ते तर कसं लिहिलं, मग मी म्हटलं मी आता याचं नाव लिहितो खाली, तुम्ही पाहताय का? मुलांचं तिकडं लक्ष मी वेधून घेतलं. ह्या प्रोसेसमध्ये 100% मुलांचं 100% लक्ष तिथं असणं फक्त गरजेचं असतं. बाकी फार सगळं सोपं आहे. मग मी ते तिथं त्याचं नाव लिहिताना मी कप असं एकत्र नाही लिहिलं, मी क लिहिला. आणि मी क लिहिल्यानंतर मला एक गोष्ट तिथं जाणवली की कपाचं चित्र आपण त्यांना काढायला लावतोय, पण आता इथं हे लिहायला लावायचं नाही जे मी लिहितोय, ते लिहिण्यासाठीची ही योग्य वेळ नाही. कारण वाचणं हा मेंदूचा भाग आहे, मेंदूचं काम आहे. लिहिणं हा काही मेंदूचं काम नाही. पण ज्याला वाचता येतं त्याला लिहिता येणार नाही का? पण जर येत नसेल किंवा अक्षर खराब होत असेल तर तो प्रॉब्लेम कशाचा आहे? मग तो स्नायूंचा प्रॉब्लेम आहे. त्याची पकड, त्याचे स्नायू, त्याची वाढ किंवा त्याचा विकास ही कोणत्या स्थितीत आहे? म्हटलं हा काही म्हणजे आपल्या मनाप्रमाणे किंवा मेंदूलाच आपण काय आदेश करू शकतो तर त्याला काम करायला लावू शकतो. तसं स्नायूला नाही ना आपण म्हणू शकतो. त्याला काही सराव करावा लागेल, त्याची वाढ व्हावी लागेल, त्याचा योग्य विकास व्हावा लागेल, मग ते कामाला लागतं. मग मी म्हणलं आता हे लिहायला लावायचं नाही त्यांना. मी म्हणलं पेनाने किंवा पेन्सिलने वगैरे असं काही लिहू नका, असं 2 बोटाचं मॅजिक पेन करा आणि मी जसं लिहितोय तसं हवेत लिहा, फरशीवर लिहा. कारण हवेत लिहिल्यानंतर मी जिथं लिहिलंय फळ्यावर तिथं ते बरोबर असं फिरवत होते, वरून रेष देत होते. हे झालं हवेतलं. किंवा समोर इथं लिहिलेलं आहे आणि मला तेच पाहून लिहायचंय तर मग मी बरोबर फिरवे. हे फिरवण्याचा प्रकार फिक्स करण्याचा असतो. बरोबर ना? क काही युनिव्हर्सल नाही. इंग्रजीत गेला तर त्याला के लेटर आहे, आणखी वेगळ्या भाषेत गेलं, जापनीज मध्ये गेलं तर त्याला वेगळंच लेटर आहे. तो काही युनिव्हर्सल नाही. तो मराठीसाठी किंवा आपल्या भाषेसाठी आणि त्या मराठीच्या लिखाणासाठी, वाचनासाठी ते एक सिम्बॉल आहे, ते एक चित्र आहे. तर त्याला त्या कपासोबत फिक्स करायचंय. मग क लिहून झाला, हवेत लिहून झालं. अजून एक गोष्ट आहे, त्याचा सिद्धांत मला माहित नाही, पण एका ठिकाणी मला थोडासा मिळालेला आहे, त्याला आणखी आपल्याला कनेक्ट करावं लागेल. हे जे बॉटनचे टिप्स आहेत हे पण खूप सेन्सिटिव्ह, खूप साऱ्या गोष्टी समजून घेणारे असतात. तर ह्या नेमकेपणाने कसं मांडायचं किंवा काय त्याच्या संदर्भात सांगायचं हे मला माहित नाही. पण एक जर आपण पाहिलं ब्रेल लिपी वाचताना कुठून वाचली जाते? हा, तर हे ज्या वेळेस मी हवेतल्या म्हणत होतो, हेच दुसऱ्यांदा काय सांगितलं, फरशीवर पण असंच लिहा, 2च बोटांनी फरशीवर पण लिहा. त्याचे जे सेन्स आहेत किंवा टच होतो त्याला आणि त्या पद्धतीने आपण लिहितो, तर त्याच्या सगळ्या रेषा, बोटांनी काही जमिनीवर रेषा उठणार नाही कुठली, त्या सगळ्या रेषा मेंदूमध्ये क्लिअर होत्या. हवेतलं झालं, जमिनीवरचं झालं. क लिहून झाला, त्याला क मी सांगितलं, त्यांनी पण त्याला क म्हटले. मी जर कपाचं चित्र न काढता फळ्यावर क काढला आणि त्यांना सांगितलं की म्हणा माझ्या मागं हा क आहे क, ते म्हणतील पण तो निर्जीव असेल. आणि इथं तो क काढला कारण मी कपाचं चित्राखाली काढतोय, मी कपाचं नाव काढतोय आणि शिवाय त्यांना शिकवत नाही. आमचा तास चित्रकलेचा आहे, बरोबर ना? कारण ज्या वेळेस कुणी असं आपल्याला म्हणतं की आता मी तुम्हाला शिकवतो, काही फार गमतीशीर गोष्टी आहेत बघा, त्यावेळेस आपण काय करीत होतो आपल्या वर्गात जरा आठवा.
आता मी तुम्हाला अमुक गोष्ट शिकवणार आहे असं कुणी जर आपल्या पुढे उभं राहून म्हणत होतं, आपल्याला असं कधी वाटलं का की वा 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 फार चांगलं झालं, आनंदाच्या डोळी आनंद करंज, आता काय. त्यावेळेस माझी तरी किंवा सगळ्यांची एकच प्रतिक्रिया असते, मेंदूचा दरवाजा बंद आणि बसा शिकले. ही आज सुद्धा रिस्पॉन्स पोरांचा तोच आहे. मग तुम्हाला मी आता शिकवतो म्हणणारा माणूस कधीच आवडत नाही त्या वयोगटात. त्यांना असं वाटतं की एकतर आम्हाला सगळं कळतं, आमचं सगळं बरं चाललंय, यांना कोणी सांगितलं आमच्या शेड्यूल मध्ये गडबड करायला, अजून काही वेगळं नसतं का करता आलं. बरेच सारे प्रश्न असतात, पण मेंदूचा दरवाजा नकळत बंद होतो. मुलं शिकतात कधी आपली, जोपर्यंत त्यांना आपण शिकतोय हेच कळत नाही तेव्हाच मुलं शिकतात. आणि मी तुम्हाला शिकवतोय म्हणणं हे किती बंधनकारक आहे आपल्याला. आपल्याला डीएडला ते शिकवलंय, बीएडला ते शिकवलंय, आपणही तसंच शिकलोय. आपणही आता तसंच शिकवतोय की हार्वर्डची पंचपदी वापरलीच पाहिजे आणि पहिल्याच टप्प्याला हेतुकथन केलं पाहिजे. आणि हेतुकथन झालंय, वास्तव असं आहे की इकडे दरवाजे बंद होत्या. हे जे कॉन्फ्लिक्ट होते ना, हे सगळं हे आपल्या पातळीवर आपल्याला दुरुस्त केलं पाहिजे. मग चित्रकलेचं तर असे, मी कापाचं चित्र काढलंय, त्यांना ते कळलंय की तो आपल्या घरचा कप तसाच्या तसा गुरुजींनी इथं काढलाय, म्हणजे हा कप आहे. त्याच्या खाली मी म्हणतोय की आता हे कसं लिहायचं सांगू का तुम्हाला, ते पण मी चित्र काढल्यासारखंच काढतोय, कारण मी त्यांना ते माझ्या पाठीमागे लिहा, गिरवा, लक्षात ठेवा, एकही डायलॉग नाही माझा त्या संदर्भात. मग क लिहून झाला, तो लक्षात आला, मग पुढचा अक्षर प लिहिलं नाही, मी विचारलं की पुढे काय राहिलं लिहायचं आता. डोक्याची प्रक्रिया त्यांच्या चालू ठेवण्यासाठीचे हे प्रश्न आहेत. बोला तिथं वाटतात कपाचं चित्र आहे, क लिहिलंय, प राहिला. ह्या अशा पद्धतीची त्यांच्या याच्यामध्ये विचार प्रक्रिया चालू होते. मग प लिहायचं आहे, ठीक आहे मी लिहितो, पा कसा लिहितोय, तुमचा पेन तयार ठेवा. हा, आणि मी इथं लिहिलं त्या क पासून वेगळा, ती वरची रेघ देताना क ची वेगळी द्यायची, प ची वेगळी दिली आणि वेगळा लिहिला प. आणि मग पुन्हा त्यांना हवेत लिहायला सांगितलंय, जमिनीवर लिहायला सांगितलंय, अशा पद्धतीने झालं. नंतर त्या गोष्टी आता म्हटलं की असे कोणकोणते शब्द तयार होते की ज्याला काना मात्र वेळांटी उकार नाही. ही वस्तू किंवा ते दृश्य त्यांच्या रोजच्या परिचयाचं आहे. ती वस्तू असेल, ते दृश्य असेल, त्यांच्या रोजच्या परिचयाचं आहे. आणि इथं त्याला लिहिताना काना मात्र वेळांटी उकार आपल्याला लिहायला नाही. असे किती शब्द तयार होतील आणि त्यात किती कव्हर होईल सगळं अक्षर, हे पाहिलं. मग घराचं चित्र काढलं, ताबडतोब ओळखलं. मग वरचं जे रूफ होतं त्याचं, त्याला छत, नळ, एक, आई, मगर, बदक, दगड, गवत, नळ मध्ये काय झालं, कमळ न त्याच्या घेतला नाही, कपामध्ये क झाला होता, झाला होता आणि नळ मध्ये झाला होता. रिपिटेशन न करता कमीत कमी शब्दात किती. त्यामुळं हे जे शब्द आहेत, भजन, शहर, औषध, आई, एक, यज्ञ, हे जे शब्द आहेत ते रिपिटेशन न होता. मग आता एक शेवटचा शब्द, त्याला 2-3 शब्द असे होते की त्याच्यात कशात येत नव्हते आणि विनाकारण मला संख्या वाढवायची नव्हती. मग एक शब्द घेतला अक्षर, कारण तो क्ष सुद्धा कुठं बसत नव्हता, क्षत्रिय वगैरे करून चालणार नाही. अक्षर त्याचा एक जो राऊंड होता त्याच्यामध्ये काहीतरी झ, ई आणि अजून एक कुठला तरी अक्षर होतं की ते कशात आलं नव्हतं, हे त्याच्यामध्ये टाकून दिलं. अशी एक 18-19 शब्दांचं त्या फळ्यावर एकत्रित बसलं. आणि ते एकत्रित बसताना पुढं मी कप जितका वेळ सांगितला आता त्याच्यापेक्षा पण शिकवताना जास्त वेळ लागतो. आणि मग त्याच्या पुढे घराचं चित्र काढलंय, घर लिहिलंय, त्याचा पण तसा सराव केलाय, नळ काढलाय, एक काढलाय. मात्र हे करीत असताना पुढचं चित्र झालं की एक रिव्हिजन,
पुढचं चित्र झालं की एक रिव्हिजन. हे करत करत काही 7-8-10 चित्र झाली की मग उलटी रिव्हिजन, मधले शब्द वाचणं, त्याच्यानंतर त्या शब्दांना उलट वाचणं. कारण क कपाचा तो कच फोकस होतो बऱ्याचदा. मग तिथं प आहे तरी तो दुर्लक्षित राहतो. मग क प वाचतो ना आपण, तो वाचताना पण क प असं सेपरेट वाचायचं, पण उलटा वाचताना तो प क असा वाचायचा. तो प फोकस होतो. कारण आपल्याला प्रत्येक अक्षराला एक चित्र नाही द्यायचं किंवा एक शब्द नाही वाढवायचा. आपल्याला कमी वेळात काम संपवायचं. तर मग त्या कमी शब्दांमध्ये संपलं पाहिजे. मग हे उलट वाचन, एक अक्षराचं वाचन, मधल्या शब्दांचं वाचन, आपण शिक्षक, आपण त्याचा सराव किती पर्यायी घ्यायचा, किती मार्गाने घ्यायचा आपण करू शकतो. साधारण याला सगळी चित्र काढून व्हायला 1 तास लागतो आणि त्यानंतर वेळ असतो पुढचा अर्धा तास की तो आपण सराव द्यायचा शिक्षक म्हणून. त्यांना आपल्या अनेक खूप गमतीशीर पद्धतीने खूप सगळ्यांचं ध्यान आपल्याकडे घेऊन, एकाग्रता ठेवून, ते जे 2 तासाचा हा वेळ आहे, मी सांगितलं होतं तिथं, तो 2 तासाचा वेळ कुणालाही म्हणजे बसतानाच वॉशरूमला वगैरे जाऊन यायचं, पाणी पिऊन यायचं, कुणालाही बाहेर सोडायचं. एक मूल उठून गेलं की संपलं. माझं पण 25 वर्षाच्यावर निरीक्षण आहे. ह्या फार महत्वाच्या गोष्टी आहेत. त्याला तो गेला की तो परतच सगळ्या त्याची हे परत करावं लागतं सगळ्या गोष्टी. आणि हे सगळे अक्षर व्हायला, शब्द लिहून व्हायला 1 तास लागतो. आपला सराव आपण आपल्या पद्धतीने करायचा. 2 तासाची वेळ आहे. कुणी बाहेर गेलं नाही पाहिजे. आपल्यापासून ध्यान त्यांचं हटलं नाही पाहिजे. ध्यान हटायचं नसेल तर एक मार्ग असतो मधून अजून याच्याच रिलेटेड विनोद करावा लागतात. वर हसल्याशिवाय एकाग्र राहत नाही, भीतीने तर अजिबात राहत नाही. त्यामुळं तो हसत खेळत सगळं पाहिजे. आपण शिकतोय अशी कुठलीही भावना नाही पाहिजे तिथं. कोणाला वाटलं नाही पाहिजे की आपल्याला शिकवलं जाते, आपण शिकतोय. हसत खेळत सगळा प्रोग्राम असतो. त्यांना कुठला अभ्यास आपण सांगत नाही, लिहायला सांगत नाही. आणि त्यानंतर 1.5 तास झाला, त्यानंतरचा जो अर्धा तास, त्यावेळेस सगळी चित्र काढून झालेत, त्याच्याखाली नाव लिहून झालेत, 100 वेळा त्याचा उलटा पालटा सराव झालाय, पण खेळात झालाय. कुणीतरी मी पुढं म्हणतोय, माझ्या मागे म्हणा वगैरे, ह्या अँगलने नाही झालेलं, तो हसत खेळत झालाय. वेगवेगळ्या क्लुप्त्या करून झालाय. आता 1.5 तासानंतर शिक्षक म्हणून आपण ह्या मुलांना एक प्रश्न विचारायचा आहे की जे काही हा फळ्यावर सगळे शब्द एकाच फ्रेम मध्ये बसतील असे सगळे शब्द झाले पाहिजे. 18-19 जे शब्द निघतात त्यातले मी काढले तेच असं पण नाही. आपल्या परिस्थितीनुसार, तिथल्या बोलीभाषेनुसार काहीही चालतं. सगळे अक्षरं तिथं आली पाहिजेत, एवढंच फक्त. आणि माहितीतले शब्द आणि माहितीतली त्यांची नावं असली पाहिजे. 1.5 तासानंतर एक प्रश्न विचारायचा पोरांना, कोण वाचेल? पुढे येऊन आपल्याकडे काठी पॉइंटर असतो, कोण वाचेल? तुम्हाला काय वाटतं किती पोरांच्या हातवर असतील? इथंच आता ही पहिली गोष्ट आपल्या लक्षात आली की सगळ्यांना वाचता येतंय. मला हा कॉन्फिडन्स आहे. कॉन्फिडन्सचं कारण वरची चित्र पण आहे, पण असू द्या, हे कनेक्शनचं माध्यम आहे. ती चित्र जरी कॉन्फिडन्सचं कारण असलं तरी ते कनेक्शनचं माध्यम आहे. आणि ते कनेक्शन तिथं आहे, माहितीतलं आहे, पूर्वज्ञानाला कनेक्ट करते आणि ते कॉन्फिडन्स देते की मी वाचू शकतो. आता इतक्या वेळा सराव घेतल्यानंतर काही जी सोपी अक्षर आहे किंवा काही अक्षर वारंवार पण आले, र घरामध्ये पण आलाय, मगरमध्ये पण आलाय, अशी जी अक्षर आहेत वारंवार आलेली आहेत तिथं, तर त्याच्यामुळे काय झालंय, हा इथं होतं, इथं परत आलंय, हे असं असते. आणि ती एक बैठक आहे, सगळ्यांचं तिथं लक्ष आहे. आणि मुलांचा एक विषय असतो, लहान मुलांचा,
त्यांना शिकायला एखाद्या गोष्टीचा फोटो काढायला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ लागतो. आता आपण जर फार लहान आहेत म्हणून रटाळ सुरू केलं तर ते थोड्या वेळ वाट पाहतात आणि तिथून त्यांच्या मेंदूला बाजूला काढतात. तुमचं तुम्ही शिकवा अशी एक भावना ते तयार होते. त्याच्यामध्ये तो जो फळा आहे त्यांच्या फ्रेममध्ये असतो तो बऱ्यापैकी कॅप्चर केलेला असतो. त्यातली खूप अक्षरं त्यांना आता ओळखीचे झालेले असतात. मग ते अक्षर तिथं न पाहता इकडेही कुठं पाहिलं तरी ओळखू येतील अशी निम्मी अर्धी अक्षरं त्यांची त्याच एका बैठकीत तयार झालेली असतात. आता त्याचा सराव घेताना किंवा मुलांना वाचायला देताना आपण त्या मुलांना वाचायला द्यायचं. आपल्याला माहीत असतं वर्गातलं 30 मुलं असतील तर कोणती 10-15 मुलं कॉन्फिडंट वाचू शकतील आणि कुणाला हात जरी सगळ्यांनी वर केले तर कुणाला थोडेफार प्रॉब्लेम असतील. हे आपल्याला आपल्या वर्गाचं पूर्ण माहीत असतं. मग त्या क्रमाने घ्यायचं. एखाद्याला येत नाही त्याला पहिल्यांदा उभा नाही करायचं, त्या क्रमाने घ्यायचं, त्याला उभा करायचं, त्याला वाचायला लावायचं. पण सेम प्रोसेस पाठीमागच्या मुलांनी त्याच्या पाठीमागं म्हटलं पाहिजे आणि तिथं त्यांचं लक्ष पाहिजे. एवढं फक्त त्या अर्ध्या तासात जमायचं. शक्यतो सगळ्यांच्यावर वेळ येईल कारण ते काय एक दीड मिनिटं बसते एका मुलाला लागतील वाचायला. सगळ्यांच्या वेळ येईल एवढं फक्त पाहायचं. कोणाला सोयीचं वाच म्हणायचं, एखादा आला त्याला उलटं वाच म्हणायचं, एखादा आला तर आहे तेच उलटं वाच म्हणायचं, एखादा आला तर त्याला मधले शब्द वाच आणि मुलं बा तुझ्या पाठीमागं म्हणतील असं म्हणायचं. हा सगळ्या प्रकारचा सराव झाला. जेवायला सुट्टी होईल, सोडून द्यायची, मुलं बाहेर जातील. 2 तासाचं पहिलं सेशन संपलेलं आहे. बऱ्यापैकी आवाका त्यांच्या लक्षात आलेलं आहे. कॉन्फिडन्स बाहेर घेऊन गेलेले आहेत की आजच बसलोय आजच शिकलोय आणि मला सगळं येत आहे. आणि हे घेऊन बाहेर गेलेले चर्चा चाललेली आहे. जेवत्यात तिकडं त्या दरम्यान चित्र पुसून टाकायची फळ्यावरची. सगळी पोरं बाहेर आहेत. शाळा भरली, पोरं आत आली, त्यांना पहिला धक्का बसून चित्र गेली. आणि आता काय आपण तिथं नसतो पण फळ्याजवळ जात्यात. इथं घर होतं, इथं आई होती, इथं एक दिसतोय हे जे. आणि आता फायदा काय होतो, अर्धी अक्षर जी त्यांना ओळखीची बनली होती ना, न ल, तो ल नाही लक्षात राहिला पण न लक्षात राहिलाय. आणि 2 अक्षरं दिसतात आणि इथं मगाशी चित्र होतं. न मला माहिती पुढं काय असणार आहे. आधी 100 वेळा म्हणून झाले ना तिथं कोणच नसताना बऱ्यापैकी परत फिक्सेशन होत. शिकण्याची जी प्रक्रिया आहे ना आपल्याला वाटतं आपल्या समोर असते, बऱ्यापैकी आपल्याला सोडून असते बऱ्यापैकी. आणि ते होत असताना आपण तिथं आलो, सगळी मुलं खाली बसली पण लक्ष आपलं सोडून त्यांचं फळ्याकडे दिसलं. तुम्हाला मी 25 वेळा पाहिले की काय घडतं त्या दिवशी. तर ते फळ्याकडेच लक्ष असतं. इथं काय होतं, ते कुठे गेले, हे काय आहे, ते मला येईल का, हे येत नाही, ते येतंय. हा जो गोंधळ डोक्यात चालू असतो तो चालू असला पाहिजे. आणि त्यानंतर पुन्हा आपला प्रश्न येईल, कोण वाचेल. अर्ध्या पोरांच्या हातवर असतात जवळपास, कसलाही वर्ग असू द्या. एक पाठी पोरं असतात, काही त्यांच्या सोबत कॉन्फिडन्सवाले आणखी काही पोरं असतात, त्यांच्या हातवर असतात. काहीही आपण करायचं नाही, ये वाच. तो वाचत जातो. त्याचं एखादं आडलं, आपण काही करायचे नाही. खालचं कुणीतरी सांगतं हे असं आहे. तो वाचतो, दुसरा वाचतो, तिसरा वाचतो, चौथा वाचतो. बाकीचे पोरं त्यांच्या मागे म्हणणार आहेत. आता परत रिकॉल होतं, एखाद्या मुलाला एखादा शब्द जर तिथं वाचता येत नसेल तर 4-6 जणांनी वाचल्यानंतर तिथं त्याला तो रिकॉल होतो की हा इथं हे होतं, इथं हे चित्र होतं. आता चित्रांना सोडून जे शब्द वाचले जातात त्या शब्दाला परफेक्ट चित्राचं स्वरूप येतं आणि ते फिक्स व्हायला सुरुवात होते. आणि पुढचे 2 तास मग मुलांचं वाचन झालं तर अर्ध्या मुलांचं वाचेपर्यंत बाकीचे अर्धे कॉन्फिडन्स मध्ये येतात की आता वाचू शकतो. 18 शब्द तर वाचायचेच लक्षात ठेव. एवढं काही अवघड नसतं. त्यांच्या फ्रेम मध्ये तेवढं बसायला काही अवघड नसतं.
सगळे कॉन्फिडन्स मध्ये येतात, सगळे वाचून दाखवतात. त्यांचं वाचून झालं तासाभरात की आपलं काम असतं पुन्हा एकदा अशा पद्धतीने सराव घ्यायचा त्याचा, की 1 तासभर आपण ते असं पूर्ण ते कॉन्क्रीटचं मशीन कसं असतं सगळ्या बाजूने घुसळायचं आणि ते कसं त्यांच्या मेंदूवर ते फिक्स होत जाईल, काय करता येईल वगैरे हे सगळं करायचं. ते झालं. 2 तासाचे 2 सेशन झाले. कुठलंही अक्षर कुठेही लिहून पहा आणि कुणालाही विचारून पहा. सगळी मुळाक्षर सगळ्या पोरांना ओळखणार. त्याला याच्यातलं कुठलंही अक्षर असं जे आहे शब्द लिहिलेला आहे, तर समजा तिथं पारसिक शब्द लिहिलाय ना, तर त्याला म्हणणार र विचारा, क विचारा. म्हणजे ते सगळे शब्द तर स्वरचिन्ह विरहित असते. काही विचारा कुठलंही, कोणालाही सांगता येईल. आणि मग पुढचे 2-3 दिवस हा त्याच्या सरावाचा पार घे. एक अक्षर घ्यायचं, ती कुठं मिळतं रे, तोंडी. र पासून कोणते शब्द आहेत आणखी, स पासून काय काय तयार होतं, ससा सांगते. आता हे लिहायचं नाहीये, वाचायचं पण नाहीये, तोंडी आहे सगळं. तर ते ज्यावेळेस चालू राहतं ते 2-3 दिवस त्याच्या प्रॅक्टिसला. पण ही गोष्ट शक्य होईल असं वाटतं का तुम्हाला? एका दिवसामध्ये सगळी मुळाक्षर आजपर्यंत शक्य होत्यात असं कुणी सांगितलं होतं? आपल्याला असं वाटलं होतं काही होऊ शकतं. तो व्हिडिओ ज्यावेळेस त्या गडचिरोलीच्या शिक्षकांनी आमचा काढला होता आणि तो त्यांनी युट्यूबला टाकला होता, त्याला 2.5-3.5 लाख लोकांनी जवळपास, शिक्षकच त्यातले बरेच असतील ना, दुसऱ्यांना काय करायचे, कोण कसं